आणि आता मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात। महाराष्ट्राच्या राजकारणात नवे चेहरे उतरवा, संघाचा भाजपकडे आग्रह। सूत्रांची माहिती, सध्याच्या नेत्यांसोबत इतर नेत्यांनाही प्रचारात उतरवा, संघाकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना। सूत्रांची माहिती, लोकसभेत नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी मतदारांना पैसे वाटले, तर राजकोटमधील शिवरायांच्या पुतळा उभारणीमधील भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीतच वाटला, वैभव नाईक यांचा आरोप। मनसे अध्यक्ष राज ठाकरे बदलापूरला जाण्यासाठी रवाना। बदलापूरमधील आंदोलकांची राज ठाकरे आज भेट घेणार। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसरी आघाडीची चर्चा। संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांची आज मुंबईत बैठक। राज्यात नवीन आघाडी स्थापन करण्यासाठी बैठकीत विविध पक्षांचे प्रमुख उपस्थित राहणार। महाविकास आघाडीची आज मातोश्रीवर तातडीची बैठक। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोलेंमध्ये चर्चा होणार। राज्यात घडलेल्या गंभीर घडामोडींवर चर्चा होणार। महाविकास आघाडीचे अंतर्गत जागावाटप 2 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार, तर पुढील आठवड्यात महाविकास आघाडी नेत्यांची बैठक होण्याची शक्यता। जागावाटपानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करतील। सूत्रांची माहिती, अजित पवारांची जनसन्मान यात्रा आजपासून पुन्हा सुरू होणार। लातूरमधून यात्रेला सुरुवात होणार। 31 ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाणार। 31 ऑगस्टला काटोलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा। नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघापैकी फक्त काटोलमध्येच अजित पवारांची जनसन्मान यात्रा। दक्षिण नागपूरमध्ये ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोळे यांच्याकडून निवडणुकीची तयारी सुरू। नागपूर शहरात आम्ही एक जागा मागणार, मानमोळेंची माहिती।